नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आजची तारीख आहे 3 जून 2025। आज पुन्हा एकदा प्लॉट व्हिजिट करणार आहोत आपण। त्याचं कारण असं की झाडांची पानं पिवळी पडली होती। मध्ये जो पाऊस झाला होता, आठवडाभर कंटिन्यू पाऊस होता, त्यामुळे जास्त पाणी झाल्यामुळे झाडांची वाढ थांबली होती, मुळांची वाढ थांबली होती व झाडांची पानं पिवळी पडली होती व त्यावर किडीचा प्रादुर्भाव देखील झाला होता। नवीन आलेली फूट पूर्ण खराब झाली होती। तर त्यासाठी आपण एक स्प्रे देखील घेतलेला आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। व मुळांच्या वाढीसाठी 10-26-26 व ह्युमिक आणि युरिया याचं मिश्रण आपण प्रत्येक झाडाला आज दिलेलं आहे। बघू शकता, ॲक्च्युली युरिया खत न मिळाल्यामुळे आपण फक्त 10-26-26 व ह्युमिक याचंच मिश्रण आपण प्रत्येक झाडाला दिलेलं आहे। प्रत्येक झाडाला 100 ग्रॅमच द्यायचं आहे हे मिक्सचर। झाडाच्या कडेने आपल्याला हे खत टाकायचं आहे, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होईल व मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे वरती झाडांची ग्रोथ देखील चांगली होईल, नवीन फूट येईल। पावसाळ्याच्या आधी आपल्याला ही कामं करून घेणं गरजेचं आहे। 4 महिन्यापूर्वी देखील आपण हे खत दिलं होतं, त्यामुळे झाडांची ग्रोथ चांगली झाली होती। तर हे बुरशीनाशक व कीटकनाशक आपण आज स्प्रे करणार आहोत। मध्ये जो आठवडाभर पाऊस झाला, त्यामध्ये नवीन आलेली फूट ही पूर्ण पिवळी पडली होती व किडीचा देखील प्रादुर्भाव झाला होता। त्यासाठी आज आपण बुरशीनाशक व कीटकनाशक याचं मिश्रण घेऊन झाडांवर स्प्रे करणार आहोत। झाडे लहान असल्यामुळे बॉटल स्प्रेनीच आपण स्प्रे करतोय व हा स्प्रे वरच्यावर करायचा आहे, झाड पूर्ण ओलं करायचं नाहीये, नॉर्मल स्प्रे घ्यायचा आहे वरून। प्रत्येक झाडावर आपण स्प्रे करून घेतोय। ही टोटल 11 महिन्याची बाग आहे केसर आंब्याची। 7 जुलै 2024 रोजी आपण लागवड केली होती व 11 महिने पूर्ण झालेले आहेत। 11 महिन्याची ग्रोथ बघू शकता तुम्ही। रोटरच्या साहाय्याने आज आपण बेड तयार करून घेणार आहोत झाडांना व प्लॉट देखील क्लीन करून घेऊ। आमचे मित्र श्री राजदीप रांजणे सर देखील आज प्लॉट व्हिजिटसाठी आलेले आहेत। पूर्ण बागेची पाहणी त्यांनी केलेली आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे गार्डन ग्रो करतोय केशर आंब्याचं। बघू शकता, बेड झाडांना केलेले आहेत आपण रोटरच्या साहाय्यानेच। वरच्या प्लॉटमध्ये देखील आपण सेम प्रोसेस करणार आहोत। त्या दरम्यानच प्राणी आलं होतं, तर बघू शकता या पद्धतीने आपण ठिबकची लाईन सोडलेली आहे। प्लॉट क्लीन केल्यामुळे खूप छान असं दृश्य दिसत आहे। तर ही 11 महिन्याची बाग आहे। 7 जुलै 2024 रोजी आपण लागवड केली होती। 4 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 30 झाडांची लागवड केलेली आहे आपण 5x8 या अंतरावर। तर या 11 महिन्यादरम्यान आपण कोणकोणती प्रोसेस या झाडांवर केली, कोणकोणती खतं वापरली, जीवामृत कसे दिले, ते कसे बनवले व झाडांची छाटणी कधी व कशी केली, हे सगळं आपण या चॅनलवर व्हिडिओद्वारे अपलोड केलेलं आहे। तर ते तुम्ही नक्की एकदा बघा, आपल्या आधीचे व्हिडिओज। व तुमचे काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा। धन्यवाद।